शुभ सकाळ सर्वांना. आज आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारी आळूच्या वडीची रेसिपी. त्यासाठी आळूची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि चिंच आणि त्याच्या दुप्पट गूळ घेऊन त्यात गरम पाणी घालून भिजण्यासाठी ठेवून द्या. आता वडीचे पीठ बनवण्यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं याचं एक वाटण करून घ्यायचं. हे वाटण एका बोलमध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये धना पावडर, मीठ, हळद, थोडं लाल तिखट घालून मिक्स करून घ्या. नंतर यात अर्धा कप तांदळाचे पीठ, 2 कप बेसन पीठ, भिजत घातलेला चिंचेचा कोळ हे सर्व थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या. आणि शेवटी यामध्ये पाव कप पांढरे तीळ घालून पीठ तयार करून घ्या. आपले आळूच्या पानांना लावण्यासाठी पीठ तयार झाले आहे. आता सुरुवातीला आळूचे एक पान घेऊन त्याला सर्व बाजूने पीठ लावून घ्या. नंतर त्यावर दुसरे पान ठेवून अशाच प्रकारे पीठ लावून घ्या. अशा प्रकारे 5 ते 6 पानांना पीठ लावून घ्यायचे आहे. पानांच्या दोन्ही बाजू अशा पद्धतीने फोल्ड करून त्याचा रोल करून घ्यायचा आहे. आता स्टीमरच्या थाळीला तेल लावून हे रोल 10 ते 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्या. हे रोल थंड झाल्यानंतर त्यांच्या मध्यम आकाराच्या वड्या कापून घ्या. कढईमध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर वड्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत क्रिस्पी आळूच्या वड्या.